महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे। या संदर्भात शासनाने अधिकृत शासन निर्णय GR जारी केला असून लवकरच लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि शेतीच्या खर्चासाठी आधार मिळावा या उद्देशाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते। यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी आवश्यक खर्च भागविण्यास मदत होते। 8व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा नमो शेतकरी योजने मागील 7 हप्ते राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। आता शेतकरी 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। अखेर शासनाने याबाबतचा GR काढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। लवकरच हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शासनाच्या माहितीनुसार राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे। नमो शेतकरी योजना काय आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम साधारणपणे 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळतो। आता पाहूयात या योजनेचा लाभ कोणाला मिळतो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दिला जातो। यामध्ये विशेष लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश केला जातो। ज्या शेतकऱ्यांची नोंदणी या योजनेत झाली आहे आणि जे पात्र ठरतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो। लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदणीची माहिती शासनाच्या नोंदीत असणे आवश्यक असते। तसेच काही प्रमाणामध्ये eKYC पूर्ण करणे देखील आवश्यक असते। आता पाहूयात पैसे कसे मिळणार। नमो शेतकरी योजनेचा हप्ता DBT द्वारे दिला जातो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही। शासनाकडून रक्कम थेट खात्यात जमा केली जाते। शासनाने GR जारी केल्यानंतर संबंधित विभागाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। त्यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यासाठी दिलासा सध्या शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा ठरत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले जाते। शेतकऱ्यांनी काय करावे? ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी आपली बँक खाते माहिती, आधार लिंक आणि eKYC तपासून ठेवणे आवश्यक आहे। जर कोणती माहिती अपूर्ण असेल तर ती लवकरच पूर्ण करावी, जेणेकरून हप्ता मिळण्यात अडचण येणार नाही। तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत सरकारी संकेतस्थळावर किंवा संबंधित कार्यालयातून देखील माहिती तपासून घ्यावी। त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सहजपणे आपल्या खात्यात पैसे जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा मानला जातो। तर शेतकरी खरंच या पैशामुळे आनंदी होतो का? तुमचं काय मत आहे या विषयावर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र शासनाची ही योजना कशी वाटते हे देखील कळवायला विसरू नका।